नागोरी अश्वगंधा हे नाव कदाचित ऐकलं असेल, पण या प्राचीन औषधी वनस्पतीमागे एक मोठी गोष्ट दडली आहे आणि आज आपण त्याच गोष्टीचा उलगडा करणार आहोत. विचार करा, जेव्हा एका प्राचीन औषधी वनस्पतीला सरकारी मान्यता मिळते, तेव्हा त्याचा नेमका अर्थ काय होतो? तो फक्त एक कागदावरचा शिक्का असतो की त्यामागे काहीतरी खूप मोठं दडलेलं असतं? नागोरी अश्वगंधासाठी हे फक्त मान्यतेपुरतं मर्यादित नाहीये. हा तर प्रश्न आहे एका मौल्यवान वारसाच्या संरक्षणाचा. आणि हेच संरक्षण मिळतं भौगोलिक मानांकनातून, म्हणजेच जीआय टॅगमधून. चला तर मग सगळ्यात आधी ओळख करून घेऊया आपल्या आजच्या कथेच्या नायकाची, खुद्द नागोरी अश्वगंधाची. तर नागोरी अश्वगंधा ही एक खूप जुनी औषधी वनस्पती आहे. तिला इंडियन जिन्सिंग किंवा इंडियन विंटर चेरी अशा नावांनीही ओळखलं जातं. आणि नावावरूनच कळतंय की तिचं मूळ स्थान आहे राजस्थानचा नागौर जिल्हा. तर ही वनस्पती नेमकी वाढते कुठे? तर राजस्थानच्या नागौर जिल्ह्यात खरीफ पीक म्हणून. तिथलं कोरडं आणि उपोष्णकटिबंधीय हवामान तिच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. आणि खरं सांगायचं तर हेच हवामान तिच्यातल्या खास गुणधर्मांचं एक मोठं रहस्य आहे. पण एक प्रश्न पडतो की बाजारात तर अनेक प्रकारची अश्वगंधा मिळते, मग त्यात नागोरी अश्वगंधाच इतकी खास का मानली जाते? चला बघूया. याचं उत्तर दडलंय तिच्या मुळांमध्ये, तिच्या पानांमध्ये, म्हणजेच तिच्या औषधी गुणधर्मांमध्ये. नागोरी अश्वगंधा तिच्या शक्तिशाली औषधी मूल्यांसाठी ओळखली जाते आणि हाच गुण तिला इतरांपेक्षा खूप वेगळं आणि श्रेष्ठ ठरवतो. म्हणजे नक्की काय? तर यात अल्कलॉइड्ससारखी शक्तिशाली औषधी संयुगं भरपूर प्रमाणात असतात. ही संयुगं म्हणजे वनस्पतींमधले असे नैसर्गिक घटक जे शरीरावर खूप चांगला परिणाम करतात. म्हणूनच तर आयुर्वेदात याला एक विशेष स्थान आहे. प्रतिकारशक्ती वाढवण्यापासून ते तणाव कमी करण्यापर्यंत अनेक फायद्यांसाठी हिचा वापर होतो. पण या सगळ्या गुणधर्मांचं संरक्षण कसं करायचं? आणि इथेच आपल्या कथेत एंट्री होते जीआय टॅगची. चला, हा टॅग म्हणजे नेमकं काय आहे ते जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. जीआय टॅग म्हणजे काय? एकदम सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हे एक असं चिन्ह आहे जे सांगतं की एखादं उत्पादन एका विशिष्ट भागातूनच येतं आणि त्या भागामुळेच त्यात ती खास गुणवत्ता आहे. जसं आपण म्हणतो दार्जिलिंगचा चहा किंवा फ्रान्सची शॅम्पेन. त्या जागेचं नावच त्या उत्पादनाची ओळख बनते आणि तीच त्याची गॅरंटी असते. फरक अगदी सरळ आणि सोपा आहे. सामान्य अश्वगंधा कुठेही उगवलेली असू शकते, त्यामुळे तिच्या गुणवत्तेची काही खात्री देता येत नाही. पण जीआय टॅग असलेली नागोरी अश्वगंधा म्हणजे नागोरच्याच मातीत वाढलेली, उच्च औषधी गुणधर्मांची पक्की हमी. या एका टॅगची ताकद किती आहे बघा. एक, ते नागोरी अश्वगंधाची जी युनिक ओळख आहे ती जपते. 2, साहजिकच तिचं बाजारमूल्य वाढवतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तिसरं म्हणजे ग्राहकांना अस्सल उत्पादनाची एक पक्की खात्री मिळते. चला, आता बघूया की या वनस्पतीचा प्रवास शेतापासून थेट औषधालयापर्यंत कसा होतो आणि त्याचे परिणाम काय आहेत. म्हणजे हिचा वापर काही फक्त पारंपरिक औषधांपुरता मर्यादित नाहीये. आजच्या काळात हेल्थ आणि वेलनेस इंडस्ट्रीमध्ये ही एक स्टार आहे असं म्हटलं तरी चालेल. आयुर्वेदिक औषधांपासून ते अगदी आधुनिक हेल्थ सप्लिमेंट्सपर्यंत सगळीकडे तिची जबरदस्त मागणी आहे. आता बघा, अश्वगंधाचं उत्पादन मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशातही होतं, पण राजस्थान यात आघाडीवर आहे. आणि म्हणूनच राजस्थानच्या या खास नागोरी जातीला भेसळीपासून वाचवणं आणि तिची गुणवत्ता टिकवून ठेवणं खूप महत्त्वाचं ठरतं. आणि हेच काम जीआय टॅग करतं. म्हणजे थोडक्यात काय? तर एका प्राचीन औषधी वनस्पतीला आता संरक्षणाचा एक आधुनिक शिक्का मिळाला आहे. परंपरा आणि आधुनिकता यांचा हा एक सुंदर मिलाप आहे, जो या मौल्यवान वारशाचं भविष्य सुरक्षित करतो. आणि या सगळ्यातून एक विचार नक्कीच मनात येतो. आपल्या अशा कित्येक तरी प्राचीन परंपरा आहेत ज्यांना असं आधुनिक संरक्षण मिळालं तर आपण कोणतं विसरलेलं ज्ञान पुन्हा शोधून काढू शकू? विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का?